में 5 सितंबर की शाम 5 बजे जिले में बिजली के साथ हुई भारी बारिश ने किसानों के सपनों पर पानी फेर दिया। 8 दिनों में कटाई के लिए तैयार धान की फसल बारिश में गिरकर के पानी में डूब गई। वहीं इससे खेती का मौसम खतरे में पड़ गया। किसान इस स्थिति में बेहद निराश हैं और दिवाली के अवसर पर खुशी के बजाय चिंता का सामना कर रहे हैं। प्रशासन ने भंडारा जिले में 7 तालुका लांखादूर, पवनी, लाखनी, सकोरी, भंडारा, मोहानी और तुमसर में सूखा घोषित किया। किसान दिवाली से पहले अपने खातों में सहायता राशि जमा करने की मांग कर रहे हैं। भंडारा से प्रकाश नागतोड़ी की रिपोर्ट। ओबीसी जय संविधान। मी उमेश कोर्राम, समन्वयक सकल ओबीसी महामोर्चा नागपूर। मित्रांनो, 2 दिवसापूर्वी सकल ओबीसी महामोर्चा मोठ्या प्रमाणात होणार आहे हे शासनाने बघून शासनाने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहावर लावलेली आहे। या बैठकीसंदर्भात एक प्रकारचा संभ्रम तयार झाला होता, कारण ही बैठक अशा काही संघटना ज्या संघटना 2 सप्टेंबरच्या GRचं समर्थन करतात, शासन पुरस्कृत आहेत आणि शासनाच्या त्या GRमुळे ओबीसींचं काहीही नुकसान होणार नाही असं लोकांसमोर मांडतात। तर अशा संघटनांना सुद्धा सकल ओबीसी महामोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बोलवण्यात आलेलं होतं। त्या संदर्भात जेव्हा आम्हाला आज माहिती मिळाली की सकल ओबीसी महामोर्चासोबतच राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ज्या संघटनेने त्यांचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी नेहमी त्या काळ्या GRचं समर्थन केलेलं आहे, 2 सप्टेंबरच्या GRचं समर्थन केलेलं आहे, अशांना सुद्धा त्या बैठकीत बोलवण्यात आलेलं आहे हे आम्हाला आज दुपारी माहिती झालं। त्यावर आम्ही भूमिका घेतली की जर अशा संघटना ज्या शासन पुरस्कृत आहेत किंवा शासनाची भाषा बोलतात असे जर तिथे उपस्थित राहत असतील तर सकल ओबीसी महामोर्चा या बैठकीवर बहिष्कार घालेल, या बैठकीत जाणार नाही, अशा प्रकारची भूमिका आम्ही दुपारी घेतली। आणि त्यानंतर आज सायंकाळी जवळपास 8 वाजता आम्हाला माहिती मिळाली शासनाकडून की डॉक्टर बबनराव तायवाडे, त्यांचे संघटन ओबीसी राष्ट्रीय ओबीसी महासंघ, त्यांचे जे काही पदाधिकारी किंवा शिष्टमंडळ आहे तो त्या बैठकीला उपस्थित राहणार नाही, त्यांनी वगळलेलं आहे आणि त्यांना वगळून सकल ओबीसी महामोर्चा आणि 2 सप्टेंबरच्या काळा GRच्या विरोधात जे लोक आहेत, जे लोक त्या विरोधात बोलतायत, जय ओबीसी